तर तिथे नेस्को सेंटरमधल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात आता मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। मेळाव्यासाठी काळ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे। काळे कपडे घालून येणाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक केली जाते। मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे। तर नेस्को सेंटरमधल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। काळ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आणि काळे कपडे जे घालून येतात त्यांची अडवणूक पोलिसांकडून केली जाते। शिंदे सेनेच्या मेळाव्यात काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। आज संध्याकाळी हा मेळावा हा सोहळा पार पडणार आहे। आज दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन सोहळा साजरी केला जातोय। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत। सूरज, आता शिंदे सेनेच्या मेळाव्यात काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। जो काळे कपडे घालेल त्याच्यावर अडवणूक केली जाते त्याची। निश्चितच जर का पाहायला गेलं तर जी काही बंडखोरी झाली होती, ठाकरे गटाचे 6 खासदार उठले होते, त्यानंतर आजच्या मेळाव्याला जे आहे ते पूर्ण या ठिकाणी छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे। तब्बल 300 पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे। इतकंच नव्हे तर सभाच ठिकाणी जी मेन एंट्री आहे त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। आणि या ठिकाणी मुख्यतः जे नागरिक किंवा जे कार्यकर्ते काळ्या कपड्याचे रंगाचे कपडे परिधान करून येतील त्यांना त्यांची अडवणूक केली जात आहे। इतकंच नव्हे तर जे माध्यमांचे प्रतिनिधी काळे कपडे घालून होते त्यांना देखील खूपच आर्ग्युमेंट केल्यानंतरच। सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता शिंदे सेनेच्या मेळाव्यात काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। जो काळे कपडे घालेल त्याची अडवणूक पोलिसांकडून केली जाते। मोठ्या प्रमाणात इथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे।